कारण एकच आहे, बाहेरचे कीटक आणि बुरशी रोग त्या पिकावर पोहोचणे आणि उत्पादन क्षमता कमी होणे, म्हणून आपल्याला त्या सोयाबीनला चांगल्या पद्धतीने फवारणी करावी. 4 स्टेज आपल्या संपलेले, 5वी स्टेज आपल्या ज्यावेळेस ते फूल लागतं त्या फुलाला सुरक्षितता करण्यासाठी परत दुसरी फवारणी आपल्याला करावी लागते. त्या फुलातून सोयाबीनच्या वाढीत शेंगा तयार होतात आणि दाणे बनण्याची प्रक्रिया चालू होते. तुम्हाला सगळ्यांना माहित असावं, 15 ते 25 दिवस हा सोयाबीनच्या वाढीचा कालावधी आहे. 25 ते 35 दिवसाच्या 45 दिवसामध्ये सोयाबीनला फूल लागतं आणि 45 ते 60 दिवसापर्यंत परिपक्व अवस्था पिकाची होते आणि 60 ते 90 दिवसापर्यंत ते चांगल्या पद्धतीने अन्न शोषण करते. ऐका, त्यावेळेस तुमचं बाळ 6 महिन्याचं तुम्हाला अधिक देण्याची गरज नाही. आईचं दूध त्याच्यासाठी अमृत असतं, तितकंच दिलं तरी बरंच होतं. पण निसर्गाची शक्ती निर्माण होते. वाढ असलेल्या सोयाबीनला प्रत्येक टप्प्यामध्ये पाण्याची अवस्था आपल्याला निर्माण करावी लागते. मित्रांनो, मी ज्यावेळेस इस्रायल या देशाचा दौरा केला, आज परिस्थिती आपल्याला एवढं सगळं सहन वाटतंय. आज जुलैची 20 तारीख आहे, पावसाचा थेंब नाही. सगळ्या जणांच्या डोळ्यांच्या धारा फिरून त्या पावसाकडे लागल्या. कधीतरी पावसाची धार त्याच्या जमिनीवर पडते. पण इस्रायलचं तंत्रज्ञान मी तुमच्या समोर ठेवत असताना इस्रायल देशामध्ये वर्षभरातून फक्त 100 मिली पाऊस पडतो. 100 मिली पाऊस आपल्या दिल्ली तालुक्यामध्ये कधीतरी पुढच्या कालामध्ये एकच दिवसात पडतो. एवढा पाऊस इस्रायलच्या शेतीमध्ये पडतो. इथले शेतकरी नाराज नाहीये. इथले शेतकरी कुठल्याच पद्धतीचं सरकारवर टीका करत नाही. इथले शेतकरी कृषी विभागाला दोष देत नाही. पण तंत्रज्ञान एवढं आहे, कमी पावसाच्या पाण्यावर सुद्धा जगातील सर्वात नैसर्गिक पद्धतीची शेती इस्रायल करतं हे पाहून मला आनंद वाटला. आनंद एवढ्यासाठी वाटला, अरे ती लोक परिस्थितीच्या प्रतिकूल आहे, परिस्थिती त्यांच्या कुठल्याच बाजू उभा टाकलेली, पण ते लोक शेतीचं तंत्र सोडत नाही. ती लोक शेतीवर अपेक्षेपेक्षा जास्त पीक करतात. 100 मिली पावसामध्ये काही उगवत नाही, काही पिकत नाही. हे आपलं जरी उदाहरण असलं, पण इस्रायलचं शेतकरी त्याच 100 मिली पावसाला पाण्याच्या थेंबाला जीवापेक्षा जास्त. आज आपण सिंचन व्यवस्था पाहिली, आपल्या सगळ्यांना पाणी फुकट मिळतो. आपल्याला